जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये नवविधा भक्तीतील 3 भक्ती आपण पाहिल्या। सुरुवातीलाच निरूपणात असा विषय आला की हे भक्तीचे प्रकार आहेत। यामध्ये कोणतीही भक्ती कनिष्ठ नाही, कोणतीही भक्ती दुसऱ्या भक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे, महान आहे, अशातलाही प्रकार नाही। ज्याप्रमाणे सगळा ऊस एकसंध गोडच असतो, तशा पद्धतीनं भक्तीचे हे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्या सर्वांमध्ये ही क्षमता आहे की आपल्याला भगवंताची भेट होईल। नामस्मरण भक्ती सांगितल्यानंतर समर्थ रामदास आता 4थ्या भक्तीच्या प्रकाराकडे वळले। हा भक्ती प्रकार परमार्थामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हा आपल्या सद्गुरूंशी संबंधित आहे। भक्तीचं नाव पादसेवन असं आहे। पावलांची सेवा असा त्याचा सरळ सरळ अर्थ। पण फक्त पावलांची किंवा पायांची सेवा, पाय चेपत राहणे याच अर्थानं समर्थ हा भक्ती प्रकार सांगत नाहीत। साधी गोष्ट आहे, पाद सेवन आहे म्हणजे पाद कोणाचे तरी आहेत ज्यांची सेवा आपल्याला करायची आहे। म्हणूनच हा विषय परमार्थ साधनेत अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हे पाय आहेत सद्गुरूंचे। समर्थ समासाची सुरुवात करतायत। मागा झाले निरूपण नामस्मरणाचे लक्षण, आता एका पादसेवन 4थी भक्ती। पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे। या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण, निरसावया जन्ममरण यातायाती। एकापेक्षा एक महत्त्वाचे विषय समर्थ सांगतायत बरं का। पादसेवन काय आहे? पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूंचे पाय सेवावे। आपला असा समज आहे की जे स्थूल पाय डोळ्याला दिसतात तेच सद्गुरूंचे पाय आहेत। परमार्थामधील ही वस्तुस्थिती नाही। समर्थ काया वाचा मनोभावे असे शब्द वापरतात। आता जे स्थूल पाय आपल्या दृष्टीला दिसतात, आपल्या सद्गुरूंचे जे पाय आपण डोळ्यांनी पाहतो, त्यांची सेवा फार तर फार कायेनं करता येईल। म्हणजे त्यांचे पाय चेपता येतील किंवा त्यांच्या पायाखाली पायघड्या घालता येतील। पण वाचेनं आणि मनानं आणि भावासहित या पायांची सेवा करायची तरी कशी? त्यामुळं सद्गुरूंचं महत्त्व आणि सद्गुरूंचे पाय या दोन्ही गोष्टींना आपण समजून घेणं गरजेचं आहे। परमार्थ साधनेबद्दल एक गोष्ट निश्चित आहे की आपला अहंकार आणि आपली देहबुद्धी भगवत प्राप्तीच्या आड येत आहे। आता ही देहबुद्धी बनली आहे काही घटकांनी। त्यामध्ये आपलं मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि आपला अहंकार आहे। व्यवहारामध्ये या गोष्टी आड येत नाहीत, किंबहुना व्यवहारातील गोष्टी करताना आपण या गोष्टींचा आधार घेऊनच गोष्टी करतो। मनानं ठरवतो, ठराविक पद्धतीचा स्वयंपाक बुद्धीचा वापर करून करतो, नंतर शरीराच्या अंगानं तो सेवनही करतो। अभ्यास करतो, आपापली कामे करतो, कर्तव्य करतो, सगळं काही आपण मन बुद्धी चित्त यांच्या साह्यानं करतो। आपल्याला अहंकारही आहे की हे सगळं मी केलेलं आहे, आणि अशा मन चित्त बुद्धी अहंकाराच्या योगानं आपलं जगणं सुरू आहे। इथे अडचण अशी निर्माण झालेली आहे की भगवंताकडे आपलं दुर्लक्ष आहे। ज्या भगवंताच्या सत्तेवर मन कार्य करतं, आपली बुद्धी कार्य करते, चित्त, एवढंच काय आपला अहंकारही ज्या भगवंताच्या सत्तेवर कार्य करतो, त्याच भगवंताकडं आपलं दुर्लक्ष झालेलं आहे। जसं बायको लग्न करून घरी यावी आणि तिनं नवऱ्याकडेच दुर्लक्ष करावं असं आपलं झालेलं आहे।
किंवा आपण नोकरी एखाद्या ठिकाणी करावी आणि मालकाकडेच दुर्लक्ष करावं, अशातला प्रकार. आता हे व्यवहारात एखाद्या वेळेस चालू शकतं, कारण काय आहे, आपण व्यवहार आपल्या इंद्रियांनी करतो, बहिर्मुख वृत्तीनंच करतो. त्यामुळे तिथे ह्या गोष्टी चालून जातात. जसं की आपण बुद्धीने निर्णय घेणार, मनाने ठरवणार वगैरे वगैरे. पण परमार्थामध्ये मन, बुद्धी, चित्त या गोष्टी आपल्या उपयोगाच्या नसतात. याचं कारण जो भगवंत आहे तो या सगळ्यांना अगोचर आहे. ना त्याचं ज्ञान मनाला होऊ शकतं, ना बुद्धीला, ना चित्ताला, ना अहंकाराला. स्थूल देहाची आणि इंद्रियांची तर गोष्टच सोडा. म्हणजे याचा अर्थ असा झाला की या सगळ्यांना सारून मला भगवंतापर्यंत गेलं पाहिजे. आता आपल्या मनाचा जिथं वापर करायचा आहे, बुद्धीचा जिथं वापर करायचा आहे, ते शिकवायला सुद्धा आपल्याला गुरूंची गरज लागते. गणित शिकायचं असेल, गुरु लागतो. धंदा कसा करायचा शिकायचा असेल, गुरु लागतो. कुठल्याही पद्धतीच्या कामामध्ये आपल्याला गुरुची आवश्यकता लागते. असं पहा, साधनं आपल्यापाशीच आहेत, आपली बुद्धी आपल्यापाशी आहे, मन आपल्यापाशी आहे, तरीसुद्धा ती वापरण्यासाठी, म्हणजे त्या साधनांचा उपयोग कसा करायचा हे शिकण्यासाठी गुरुची आवश्यकता लागते. मग परमार्थ तर याहून कठीण आहे. कारण जिथं मनही नको, बुद्धीही नको, चित्तही नको, आपल्या देहाचंही जिथं काम नाही, अशा भगवंताला ओळखायचं आहे. मग तिथं गुरु नको का? म्हणून परमार्थामध्ये सद्गुरूची नितांत आवश्यकता आहे. समर्थांनी ज्याप्रमाणे या समासात पादसेवन सांगितलं आहे, त्याचप्रमाणे सद्गुरूंची महती किंवा महत्त्वही सांगितलं आहे. सद्गुरूंचे पादसेवन करावे ही पादसेवन भक्ती आहे हे सांगितल्यानंतर लगेच समर्थ म्हणाले, सद्गुरु कृपेविण काही भवतरणो पावतो नाही, या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे. सद्वस्तू दाखवी सद्गुरु, सकळ सारासार विचारू, परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे. जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संग त्यागे विण येना अनुभवासी. पहा, भगवंताचा अनुभव आपल्या इंद्रियांना मुळी येतच नाही. इंद्रियांच्या अनुभवाच्या गोष्टी शिकायला सुद्धा जर गुरु लागत असेल, तर जो इंद्रियांना अगोचर आहे असा परमात्मा ओळखायला साहजिकच गुरुची आवश्यकता आहे. म्हणून गुरूंचं महात्म्यही समर्थ सांगतात आणि पादसेवन भक्ती म्हणजे अशा गुरूंचे पादसेवन करावे असंही सांगतात. आपली जी वस्तू आहे, वस्तू म्हणजे आपला आत्मा, आपलं स्वरूप, हे आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. जसा इमारतीचा पाया असावा, तो जमिनीखाली असावा, तो दृष्टी आड असावा, पण त्याच्या आधारावर इमारत असावी. असा हा परमात्मा, ही ब्रह्मवस्तू, आत्मवस्तू आपल्या दृष्टी आड आहे. आपल्याला ती दिसत नाही. त्यामुळं तिथपर्यंत पोचण्यासाठी आता एकच उपाय राहिला. ज्यांनी ती वस्तू ओळखलेली आहे त्यांना शरण जाणे. ज्यांनी ती वस्तू जाणलेली आहे त्यांच्याकडून ती वस्तू जाणण्याचा उपाय समजून घेणे. आणि हा उपाय म्हणजेच पादसेवन आहे बरं का. नुसतं पाय चेपणं म्हणजे पादसेवन नव्हे. समर्थ एक महत्त्वाचा बोध करतात, तो म्हणजे काया वाचा मनोभावे सद्गुरूचे पाय सेवावे. याचा अर्थ सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये रमून जावे, त्या साधनेमध्येच काळ घालवावा. कसं ते आपण आता पाहूया. समर्थ म्हणतायत, सद्गुरु कृपेवेण भवतरणो पाव नाही. हा भवरोग, हा संसार, ही जन्ममरणाची फेरी चुकवायची असेल तर सद्गुरु कृपा अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपल्या हातून असं काही घडलेलं आहे की ज्यामुळे आपण या भवरोगामध्ये अडकून पडलेलो आहे. आता त्यातून बाहेर पडायचं असेल तर त्याचा उपाय ज्यांच्याकडे आहे त्यांना शरण जाणं गरजेचं आहे. आणि असे सद्गुरू आहेत.
मग कुणाला आपण शरण गेलो आणि उपाय विचारला तर आपल्याला समोरून मार्ग सांगितला जातो. समजा आपण जंगलामध्ये आहोत आणि आपल्याला आता वाट सापडत नाही आहे, कळत नाही आहे की उजवीकडं जावं की डावीकडं, का आहे तिथून मागं फिरावं. अशा वेळी जर आपल्याला वाटाड्या भेटला आणि त्याने आपल्याला सांगितलं की अमुक अमुक मार्गानं जा, तर आपण त्याचं ऐकणं अपेक्षित आहे. जर ऐकलं नाही तर वाटाड्याचं काही नुकसान होणार आहे का? मुळीच नाही. नुकसान आपलंच होणार आहे, कारण आपण हरवलेलो आहोत. म्हणून वाटाड्यानं सांगितलेल्या मार्गावरून जाणं हे पहिलं काम. इथेच पादसेवन भक्तीचा अर्थ सुरू होतो. आपल्याला जर अनुसरायचं नसेल, अनुसरणे असा शब्द आहे बरं का, अनुकरण नव्हे. आपल्याला जर अनुसरायचं नसेल तर विचारण्याला काय अर्थ राहिला? सद्गुरू कृपा तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून आपण चालू, आपण त्या मार्गाचं अनुसरण करू. समर्थ म्हणतात, आपली ब्रह्मवस्तू सद्गुरूच आपल्याला दाखवतात, पण त्यांनी दाखवून नुसतं काम होत नाही, त्या मार्गानं जावं लागतं. वाटाड्यानं आपल्याला बोट करून दाखवलं की या दिशेला जा, म्हणजे खरं पाहता वाटाड्याचं काम संपलं. आता त्या दिशेनं जाणं आपलं काम आहे आणि ते जात राहणं म्हणजे पादसेवन भक्ती आहे. म्हणूनच ती काया वाचा मनोभावे करावी लागते. पुष्कळांचा असा समज असतो की आपल्या सद्गुरूंचा आपण देहानं सहवास केला म्हणजे आपल्याला सद्गुरूंचा सहवास लाभला. मग सद्गुरू जातील तिथं जायचं, सद्गुरू बसले की त्यांच्यापाशी उभं राहायचं, सद्गुरू निघाले की आपण त्यांच्याबरोबर निघायचं. ही सद्गुरू सेवा नव्हे. काया वाचा मने असा शब्द आहे बरं का, म्हणजे अंतःकरणापासून आपण सद्गुरूंचा सहवास ठेवला पाहिजे. सद्गुरू आपल्याला काय सांगतात त्या बोधाचं, त्यांच्या उपदेशाचं स्मरण आपल्यापाशी पाहिजे. गोंदवलेकर महाराज अनंत ठिकाणी असं म्हणाले आहेत की सद्गुरू हा त्याच्या उपदेशामध्ये असतो, त्याच्या देहामध्ये नाही. त्यांच्या या वाक्याला समजून घेणं गरजेचं आहे. महाराजांनी सांगितलं ना, नाम घ्या, तर नाम घेणं म्हणजे पादसेवन भक्ती. महाराजांनी सांगितलं ना की मनाला आवरायला शिका, आपल्या वृत्तींना आवरायला शिका, तर तसं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे पादसेवन भक्ती. महाराज आपल्याला काय म्हणतायत? परनिंदा करू नका, परस्त्री माते समान माना, परधन विष्ठे समान माना. तर त्या पद्धतीनं आचरण करणं म्हणजे पादसेवन भक्ती. महाराज आपल्याला सांगतात की आपण म्हणजे देह नाही, देहापलीकडील कुणीतरी आहोत, या जाणीवेमध्ये येऊन नाम घ्या. तर तशा जाणीवेत राहण्याचा अभ्यास करणं म्हणजे पादसेवन भक्ती. गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात एक गोष्ट आहे पहा, मागे निरूपणातही ती आली आहे. एका वडिलांनी मुलाला पत्र लिहिली. मुलगा काय करायचा? वडिलांचं पत्र आलं की ते देव्हाऱ्यात ठेवायचा आणि नमस्कार करायचा. एका पत्रात वडिलांनी लिहिलं, 5 रुपये पाठवून दे. मुलानं पत्र घेतलं आणि देव्हाऱ्यात ठेवलं आणि नमस्कार केला. काही दिवसांनी गावाकडून माणूस आला. अरे, वडिलांनी 5 रुपये मागितले होते, तू पाठवले नाहीस. तो म्हणाला, मी पत्र घेतलं, देव्हाऱ्यात ठेवलं. याला काही अर्थ आहे का? पत्र वाचून त्याप्रमाणे कृती केली तर वडिलांचं पत्र वाचलं असा अर्थ झाला. 5 रुपये पाठवणं महत्त्वाचं आहे ना. महाराज म्हणतात, सद्ग्रंथांचं वाचन हे कृती करण्यासाठी करावं, वाचून तो ग्रंथ पुजून ठेवण्यासाठी नव्हे. तसंच सद्गुरूंच्या उपदेशाचं सुद्धा आहे. जो उपदेश ते करतात त्याचं जर पालन केलं तर उपदेश ग्रहण केला असा त्याचा अर्थ, आणि ते पालन करणं म्हणजे पादसेवन भक्ती आहे. म्हणून समर्थ शब्द वापरतायत, पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे, सद्गती कारणे. उगचच पादसेवन करा असं समर्थ म्हणत नाही आहेत. ध्येय पण समर्थांनी सांगितलेलं आहे, सद्गती.
आपली आहे अधोगती हा विषय मागे निरूपणात आलेला आहे. आपलं जीवन आपल्या वासनेच्या अंगानं नाचत आहे. त्या जीवनामध्ये आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून घेणे ही खऱ्या अर्थानं सद्गती आहे. मग आपण विचार करावा की आपण पादसेवन करतो का? सद्गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे आपण साधना करतो का? हा जर विचार केला तर आपल्याला आपल्यातील अनेक दोष दिसून येतील. म्हणूनच या भक्तीचं महत्त्व आहे. होतं काय, आपण काहीतरी उपासना सुरू करतो आणि त्या उपासनेला इतकं चिकटून राहतो की त्या उपासनेच्या बाजूच्या अंगानं सद्गुरूंनी आपल्याला जे करायला सांगितलंय ते मात्र राहून जातं. एक उदाहरण पाहूया. सद्गुरूंनी सांगितलं, सकाळी अमुक वाजता उठून अर्धा तास जपाला बस किंवा 1.5 तास ध्यानाला बस. आता तेवढं मात्र आपण करतो, पण सद्गुरूंनी बऱ्याच गोष्टी बाकीच्या अंगांनी सांगितलेल्या असतात, त्या मात्र राहून जातात. जसं की प्रेमानं वाग, प्रेमानं बोल, किंवा लोकांचा द्वेष करू नको, मत्सर करू नको, आपल्या स्वतःकडे अंतर्मुख होऊन पहा, लोकांच्यातले गुणदोष पाहू नको. हे सगळं करायचं बाजूला राहतं. सद्गुरूंनी सांगितलेली उपासना तेवढी केली जाते आणि वर्तन तेवढं बाजूला राहतं. समर्थ पादसेवन करायला सांगतात, पण ते कसं काया वाचा मनोभावे करायला सांगतात. त्याचा अर्थ असा की शिष्यानं सद्गुरूंच्या ठिकाणी तदाकार होऊन राहावं. पुढे त्यांनी शब्द वापरलाय पहा, सद्गुरूपदी अनन्यपण. अनन्य याचा अर्थ दुसरं काहीही माहीत नसणं. जसं तान्ह्या बाळाला आई म्हणजे एकच ठाऊक असते, तिच्याशिवाय तो आणि कोणाला ओळखत नाही, किंवा वासरू आपल्या आईशिवाय आणि कोणालाही ओळखत नाही, त्याला म्हणतात अनन्यपण. सद्गुरू आणि मी किंवा माझे सद्गुरू या व्यतिरिक्त आणि कोणीही माहीत नसणं म्हणजे अनन्यपण. भाऊसाहेब केतकरांची एक गोष्ट आहे. त्यांना एकदा स्वप्न पडलं आणि स्वप्नात एक जण आला आणि म्हणाला, तुझ्यावरती करणी करतो. भाऊसाहेब केतकरांनी स्वप्नात उत्तर दिलं की तुला जे करायचं आहे ते कर, पण आधी महाराजांना विचार. म्हणजे आपण महाराजांच्या आज्ञेत आहोत, किंबहुना आपण महाराजांचे आहोत, हा भाव इतका मुरलेला होता की स्वप्नातही ते तसं म्हणाले की महाराजांना विचारून कर. याला म्हणायचं अनन्यपण. अनन्यपणाचं आणखी एक उदाहरण म्हणजे गोरक्षनाथ. आपले सद्गुरू मच्छिंद्रनाथ यांच्याशिवाय त्यांना देव माहीत नव्हता. एकदा मच्छिंद्रनाथांना भूक लागली. गोरक्षनाथ भिक्षेला गेले. भिक्षा वाढणारी बाई वडे करत होती. वड्यांचा वास बाहेर आलेला होता. अलख निरंजन अशी गोरक्षनाथांनी घोषणा दिली. बाई वडे घेऊन बाहेर आली. वडे घेऊन गोरक्षनाथ सद्गुरूंकडे गेले. मच्छिंद्रनाथांना वडे फार आवडायचे. वडे खाल्ल्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणाले, गोरक्षा, वडे फारच छान आहेत, आणखी मिळतील का? गोरक्षनाथ झोळी घेऊन पुन्हा त्या घरापुढे गेले. अलख निरंजन अशी पुन्हा घोषणा दिली. बाई बाहेर आली आणि म्हणाली, काय रे गोसावड्या, एकदा वडे दिले ना? ते बाईला म्हणाले, माय, माझ्या गुरूंना वडे फार आवडतात, परत द्याल का? ती म्हणाली, वा रे वा, तुझा गुरु, वडे खाणारा गुरु, जा, एकदा वाढलेत ना परत मिळणार नाहीत. गोरक्षनाथ म्हणाले, माय, तुम्ही काहीही मागा, मी तुम्हाला देतो, पण वड्यांना नको म्हणू नका. बाई म्हणाली, तुझा डोळा काढून दे, देशील? गोरक्षनाथांनी त्यांच्या जवळचा चिमटा खसकन डोळ्यात खुपसला, आपला डोळा उपटून बाहेर काढला आणि बाईच्या पायात ठेवला. माय, आता तरी वडे द्या. त्या बाईला दरदरून घाम फुटला. तिने वडे झोळीत घातले आणि पळून गेली. इकडे गोरक्षनाथांनी डोळ्याच्या ठिकाणी पट्टी बांधली आणि वडे घेऊन सद्गुरूंपुढे उभे राहिले. मच्छिंद्रनाथांनी विचारलं, गोरक्षा, डोळ्याला काय झालं रे? पट्टी काढ पाहू. पाहतोत तर काय, गोरक्षनाथांनी डोळा दिलेला होता. मच्छिंद्रनाथांच्या डोळ्याला पाणी आलं. काय रे गोरक्षा, हे काय केलंस? असं म्हणाले आणि त्यांनी गोरक्षनाथांच्या डोळ्यांच्या तिथे हात ठेवला.
मच्छिंद्रनाथांच्या हाताचा स्पर्श होताच त्या ठिकाणी डोळा आला. हे जे समर्पण आहे त्याला म्हणतात अनन्यता. आपल्या सद्गुरूंशिवाय ध्यानी मनी आणखी कोणीही नसणं म्हणजे अनन्यता. कल्याण स्वामी सुद्धा असेच होते. कल्याणा छाटी असं समर्थांनी म्हणायचा अवकाश कल्याण स्वामींनी कड्यावरून उडी मारली आणि छाटी झेलली. समर्थ म्हणतायत, काय असतं पादसेवन? या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण निरसावया जन्म मरण यातायाती. आपल्या सद्गुरूंच्या पायाशी त्यांच्या उपदेशांशी जो अनन्य असतो तो पादसेवन भक्तीमध्ये असतो. आपल्या सोयीनं परमार्थ करणं म्हणजे पादसेवन भक्ती नव्हे. साधना करायची, सेवा करायची वेळ आल्यावर कारणं पुढे करणं म्हणजे पादसेवन भक्ती नव्हे. आपण कुणी नाहीच, सद्गुरूच सर्वस्व आहेत असा दृढभाव, असा अनन्यपण अंतःकरणामध्ये असणं आणि सद्गुरूचरणी विलीन होऊन राहणं म्हणजे पादसेवन भक्ती आहे. समर्थ म्हणतायत, सत्शिष्य अशी पादसेवन भक्ती करतो, पण कशासाठी? निरसावया जन्म मरण यातायाती, मोक्षप्राप्तीसाठी. पण इथे गंमत अशी आहे की मला मोक्ष हवा एवढी सुद्धा इच्छा नंतर शिष्याची नसते. पादसेवन भक्तीचं फलितच असं आहे की सद्गुरू कृपेनं मोक्ष त्याच्या पदरात पडतो. समर्थ म्हणतायत, लवलाही सद्गुरूचे पाय सेवावे. सद्गुरू भक्ती करण्यामध्ये, सद्गुरू सेवा करण्यामध्ये शिष्यानं गडबड करावी, त्वरा करावी, तातडी करावी. आपण पहा, व्यवहारात ज्या गोष्टीमुळं आपलं अडतं त्या गोष्टीची तातडी करतो की नाही? आज बिल भरलं नाही तर वीज कट होईल हे जेव्हा कळतं, माणूस धावत पळत जाऊन विजेचं बिल भरतो. परमात्मप्राप्तीच्या बाबतीत आपल्याकडून तातडी होत नाही. गोंदवलेकर महाराज म्हणतात, भगवंता वाचून आपलं अडत नाही ना, म्हणून आपण तातडी करत नाही. ज्या दिवशी असा भाव निर्माण होईल की भगवंता वाचून आता मला कुणीही नाही, त्या दिवशी आपण तातडीनं भगवंताचं नाम घेऊ, तातडीनं आपल्या सद्गुरूंच्या सेवेला लागू. अशी तातडीनं सेवा करणं म्हणजे पादसेवन भक्ती आहे. समर्थ म्हणतायत, सद्गुरू कृपे विण काही भवतरणो पावतो नाही, या कारणे लवलाही सद्गुरू पाय सेवावे. टाळाटाळ करणे आणि सेवा करणे ही पादसेवन भक्ती नव्हे. कसे आहेत सद्गुरू? सद्वस्तू दाखवी सद्गुरू, सकळ सारासार विचारू, परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे. जी ब्रह्मवस्तू दृष्टीस दिसत नाही ती दाखवणारे असे सद्गुरू आहेत. जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संग त्यागे विण येना अनुभवासी. सद्गुरू आपल्याला सांगतात की तुला झाला आहे संग देहबुद्धीचा. या संगाचा जोपर्यंत त्याग होणार नाही तोपर्यंत आत्म्याची अनुभूती येणार नाही. मग साहजिकच शिष्य विचारतो की हा त्याग घडायचा कसा? तर त्यासाठी सद्गुरू साधना देतात, ज्याला गुरुपदिष्ट साधना म्हणतात. कारण हीच साधना त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना दिलेली असते आणि त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना. ही सद्गुरुपदिष्ट साधना परंपरागत असते आणि अशी साधना जेव्हा ते शिष्याला देतात आणि शिष्य तो ती साधना करतो आणि आत्मस्वरूपाला प्राप्त होतो, त्या साधनेला पादसेवन भक्ती म्हणतात. त्यामुळं फक्त पाय चेपणे म्हणजे पादसेवन भक्ती एवढाच सीमित अर्थ त्याचा नाही, हे उघडच आहे. पुढे समर्थ ही पादसेवन भक्ती कशा पद्धतीनं सांगतायत हे आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.